ठाण्यातनं पुढची अपडेट आहे। मुसळधार पावसामुळे ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे। मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू आहे। कोपरी पूल ते आनंदनगर टोल नाक्यादरम्यान वाहतूक कोंडी सध्या बघायला मिळते। एकीकडे लोकल उशिराने आहेत तर दुसरीकडे वाहतूक कोंडीचा सामना सध्या नागरिकांना करावा लागतोय। तर पुढची बातमी ठाण्यातून आहे। ठाणे रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी झालेली आहे। ठाण्यामधल्या परिस्थितीविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्या सोबत आहेत। निकेश, काय अपडेट्स आहेत? नक्कीच अमोल, मुसळधार पडलेल्या पावसामुळे लोकल सेवा सकाळी ठप्प झालेली होती। आता ही लोकल सेवा जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। कसारा कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल, मध्य लोकल जी आहे ती सुरू आहे। मात्र ही लोकल जी आहे ती 15 ते 20 मिनिटांनी उशिराने धावत असल्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी जी आहे ती झालेली पाहायला मिळते। रेल्वे पत्रकाचा खोळंबा जो आहे तो झालेला पाहायला मिळतो। त्यामुळे सकाळी कामासाठी निघालेला चाकरमानी जो आहे तो रेल्वे स्थानकावरती अर्धा ते 1 तासापासून रेल्वेची वाट बघताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये देखील मोठा संताप जो आहे तो व्यक्त केला जातोय। सकाळपासून जर आपण पाहिलं तर कसाऱ्याहून मुंबईकडे जाणारे ज्या लोकल सेवा ज्या आहेत ते पूर्णपणे बंद करण्यात आलेल्या होत्या। रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचल्यामुळे ही रेल्वे सेवा जी आहे ती पूर्णपणे ठप्प झाली होती। आता रेल्वे ट्रॅकवरचं पाणी जे आहे ते त्याचा निचरा होत असल्यामुळे आता लोकल सेवा सुरू करण्यात आलेली आहे। मात्र रेल्वेचा वेळापत्रक जे आहे ते पूर्णपणे खोळंबलेला, रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलेलं आहे आणि त्यामुळे सध्या त्रासाला सामोरं जावं लागतं प्रवाशांना। धन्यवाद निकेश।